व्हॉट्सअप माय गँग, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर काहीच आपण चाललेलो आता ऑफिसला आणि आपण घेतलेला आहे सफरचंद क्रमांक 15. तर काय विषय नाही भावनो. तर अशा प्रकारे आता ऑफिसला जात असतो आणि दुपारी माझ्या मित्राचा बर्थडे. तर तिकडे काय रे हाय असं कर हाय कर चिल्ले पिल्ले आपल्याला रोज भेटत असतात. आणि आता आपण चाललो ऑफिसला आणि बाय बाय. आणि बड्डेला पण जायचं भावांनो. सो गाईज तुम्ही म्हणशान आता जाऊ दे मोरद्या. सो गाईज अशा प्रकारे आता निघालोय घरून निघालो आणि निम्म्या रोडमध्ये आलो नाही का. तेवढ्यात मग आठवलं भाई नाही का जिगरीचा फोन आलता जवळचा नाही का टिप्परचा फोन आलता. तर भाई तुम्ही मला नाही का खाबरा मायापर्यंत या त्या भावांनो. तर मित्र काय म्हणत होते की जवळचेच ते सेकंड घेतलं म्हणे. तर भावांनो रील बघा एकदा नाही का पेटी पॅक काढले. तर विषय असा होता की जवळचेच गद्दार राहतात. जाऊन द्या काय विषय नाही. अशा प्रकारे आपण जात असतो आता ऑफिसला आणि तिकडे गेल्याच्या नंतर सरांचा पण शूट करायचं आहे. 2 दिवसापासून सर नुसते हिंडूच राहिले ते बाकी जाऊन द्या वरून द्या. चला बाय बाय. आता कसं वाटतंय सो गाईज सकाळ सकाळी ऑफिसला आलो होतो आणि हॅपीनेस म्हणून काहीच नव्हतं. तर तुम्ही बघू शकता मावशी नक्की साफसफाई केली होती पण मग तिने कॅलेंडर उचकलं ना अख्खा कचरा परत खाली सांडून गेला. तर सॉरी गाईज मी विसरलो होतो, लिटरली विसरलो होतो भावना. विषय असा होता की सकाळपासून कामामध्ये तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं मागं किती टास्क असतात. प्रत्येक ब्रँडची व्हिडिओ बनवायची असते. तर मग त्याच्यामुळं मी विसरून गेलो आणि अशा प्रकारे शिर्डीला पण शूट होता नाही का. तुम्ही बघू शकता माझ्या मागं बॅकग्राऊंडला मी ते जे लावलेलं आहे. तर असे नाही का गर्दीचं शूट घ्यायचा होता. तर ते झालं आणि जस्ट मी ऑफिसला आलो आणि मग सर बोलले की आता घरी जाईल. तर मग आता घरी जाऊन परत शूट करायचं आहे. तर तेवढ्यात जस्ट बाहेर आलो त्यांचा फोन हातात आला आणि मग लक्षात आलं की आपण सकाळपासून ब्लॉग बनवत होतो. तर काय विषय नाही भावांनो. व्हॉट्सअप माय गँग. तर अशा प्रकारे भावांनो झालाय आमचा चहा पिऊन आणि आमच्या गणेश भाईला लगेच आज काय घ्यायचं रे तुला? मूर्ती घ्यायची. तर भाऊला मूर्ती घ्यायची झाली महाराजांची. तर परत काढतो थांब ना मला पहिले शूट तर करून घेऊन दे ना. छान आहे पण मूर्त्या. काहीच मूर्ती चूज करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. 2 मिनिट थांब फक्त. कंपॅरिझनचं नाही सांगायचं हो मी. तुम्ही जे म्हटलं ना आता की नाही प्रिपेअरचं नाही हो. आता तुम्ही मला काय बोलले की ती कॉस्टली तुम्ही आमचं निगेटिव्ह हे जाईल नाही का. समोरच्या निगेटिव्ह वे मध्ये नाही जाता पण आपल्याकडे क्वालिटी पण तशी ना. आपण थर्ड क्लास तर नाही देत ना काही गोष्टी. आपण ओजी विकतोय ना त्याच्यामुळे मी तुम्हाला काय म्हटलं इट वॉज टू कॉस्टली त्याच्यामुळे असं बोललं. पण तुम्ही डिटेल्स भाव ना तुम्ही डिटेल्स बघा. हे शेवट रे हे बघ. हा मी फोन घेईल कालच. गाईज चला तो गाईज काय कर रे बर्थडे त्याचा आहे सँडी. सो गाईज आमच्या संदीप भाऊचा बर्थडे होता. तर अशा प्रकारे आम्ही आलो आता पिझ्झा खायला. तर सँडी पिझ्झा सांगणार आहे हा म्हणा. हा बर्थडे कधी कधी नाही का नाही म्हणू शकत आता बर्थडे. तर भावनो अशा प्रकारे आता केक पिझ्झा खाऊन घेतो. आता यांचं केक खायचं काम चाललेलं आहे. केक लहानपणी भारी लागायचं खायला. हो अजून द्या ना अजून एकदा द्या ना. मी नव्हतं खाल्लं. तर हा काय विषय नाही. पार्टी करतो आता ऑफिसला जायचंय. थोडं एक काम पण बाकी नाही का ते झाल्याच नंतर ये ना भाऊ. काही विषय नाही. आता ऑफिसला जायचंय थोड्या वेळाने. ते झाल्याच नंतर मग घरी जात असतो. चला हॅपी बर्थडे सँडी भाऊ. मी सांगेन तुला फोटो नाही व्हिडिओ चालू तो काही पिझ्झाचा प्लॅन कॅन्सल झाला आणि त्या ठिकाणी भाऊने डायरेक्ट बिर्याणी सांगितली नाही का. तर काय विषय नाही. आपल्याला बिर्याणी पण शेवट आपल्यासाठी काय विषय नाही भावांनो. आणि थँक्यू फॉर माय बिग ब्रदर. आता तो मोठा झालाय नाही का. भाऊने बिर्याणी दिल्याबद्दल मंडळी आपल्या आभारी आहे. हा सागर भाऊ नाही. तर भावांनो काय विषय नाही. खाऊ द्या मला नाही का. बाय बाय.
सो व्हॉट्सअप गाईज. तर भावनो लय मोठा विषय झालेला आहे. जस्ट मी घरी चाललो होतो, ते तुम्हाला माहिती आहे थंडीचे दिवस चालू आहे. तर मी बॅगमध्ये जर्किंग वगैरे आणत असतो. सकाळी घातलंच नव्हतं, लिटरली मी विसरून गेलो घाईमध्ये. बॅगेमध्ये घातलं, उशीर पण झाला होता नाही का. तर तुम्हाला माझं जर्किंग दाखवत नाही का एकदा. भाई जर्किंग पाहिलं काय भावनो, पॅन्ट घेऊन आलेलो मी. पॅन्ट माझ्यासारखा नाही का, तुमच्याकडे शब्द असतील ना कमेंटमध्ये सांगा. माझ्यासारखा येडा माणूस कोणी कुठं नसून भेटला त्याला भावना. आता थंडीमध्ये जावं लागेल. आता घरी जातो, ओरिजिनल जर्किंग घालतो. चला. व्हॉट्सअप गाईज, तुम्ही बघू शकता नाही का, श्रद्धा त्याच्या ठिकाणी असती. तर एका ठिकाणी माणूस आहे ना कुठंतरी थांबतो नाही का, त्याला मोह नसतो प्रत्येक गोष्टीचा. आता तुम्ही बघू शकता. तर नाही का, हा बघा इथं बाबा आहे, ते बाकीच्या गोष्टी आहेत. तर नाही का, या लोकांना पैशाचा काही मोह वगैरे नसतो नाही का. आणि त्यांनी सगळं सोडून आता बघ, रात्रीचे आय थिंक 12 वाजलेत. तर रात्रीच्या 12 वाजता ते त्यांच्या हिशोबाने नाही का भजन वगैरे करतायत. तर मग तुम्ही बघू शकता नाही का, अशी पण कम्युनिटी असते, त्यांची दुनिया डायरेक्ट वेगळी असते नाही का. आता जस्ट माझे एजचे पोरं काय करतात की पैशाच्या मागं पळतात, काही पोरींच्या मागं पळतात. पण मग त्यांचं तसं नसतं नाही का. तुम्ही बघू शकता डायरेक्ट अलग दुनिया नाही का बाई. हे बघा, चला भावनो, काय विषय नाही. रात्रीचे 12 वाजले, अशा प्रकारे मी आता जात असतो घरी. बाय बाय.